पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल, जी काही फॉर्मॅलिटी आहे ते पूर्ण करू. त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते. आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता, परंतु मनोजजी जरांगे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये, अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली. कालपर्यंत माननीय मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं एक फार मोठं आंदोलन हे चालू होतं जालना जिल्ह्यामध्ये. आणि काल ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ते न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती सन्माननीय सुप्रे साहेब हे दोघंही आमच्या शिष्टमंडळासोबत होते. आणि सुरुवातीला ते स्वतः मनोजजींना भेटले. आमच्या समोरच्या सरकार समोरच्या काही वेळेच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांनी मनोजजींना सांगितल्या. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला टिकणारं जे आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भामध्ये देखील त्यांच्याशी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर शासन म्हणून मी असेल, धनंजय मुंडे असतील, अतुल सावे असतील, संदीपान मामा भुमरे असतील, तिथले नारायण कुचे असतील, त्यांनी सरकार म्हणून त्यांची भेट घेतली. आणि आम्ही त्यांना आश्वस्त केले की गायकवाड साहेबांनी जी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्या संदर्भामधली तंतोतंत नोंद ही सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं पुढे जाऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि त्याच्यासाठी शिंदे समितीला जो कार्यकाळ द्यायचा होता तो 2 महिन्याचा कार्यकाळ त्यांनी त्या ठिकाणी दिला. कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कोर्टामध्ये जी काही बाजू तुम्हाला मांडायची ती मांडा. परंतु कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं आपल्याला हे देखील जाणवलं असेल की त्यांनी एक वंशावळ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि कोणाकोणाला दाखले देता येतील हे स्वतः मनोजजींनी गायकवाड साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. मला मनापासून मनोजजी जरांगे पाटलांचं कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दिवाळीसारखा सण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्या गोष्टी काही सरकारकडे मागितलेल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही कागदांची भविष्याच्या कालावधीमध्ये करू. पण काल जे मला जाणवलं ते म्हणजे ते फक्त नुसतं आंदोलन करत नाहीत तर ते संवेदनशील देखील आहे. आणि संवेदनशीलपणा असल्यामुळेच काल त्यांनी त्यांचं आंदोलन हे स्थगित केलंय. सगळ्यात महत्वाचा भाग जो मला जाणवतो कालच्या सगळ्या त्या बैठकीमध्ये की आंदोलन त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मराठा समाजाच्या सगळ्या समर्थकांना विचारलं आणि त्यांनी स्पष्टपणानं भूमिका घेतली की आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, सरकारनं त्याच्यामध्ये काय काय करावं हे देखील त्यांनी गायकवाड साहेबांना सांगितलं, आम्हाला देखील सगळ्यांना सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं. आता याच्यामध्ये कालपासून एक पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की 24 तारीख की 2 तारीख. तर मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की मनोजजीने जे सांगितलेलं आहे, मनोजजी जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं सरकार मराठा समाजासाठी काम करेल, शिंदे समिती मराठा समाजासाठी काम करेल. आणि कालच बघा, काल आपल्या माध्यमातूनच कळलं की काही अन्य जिल्ह्यांमध्ये देखील कुणबी ह्या नोंदी सापडल्या आणि तीच त्यांची मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या कुणबी नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यासाठी शिंदे समितीनं काम करावं. शिंदे समितीनं 2 महिन्यामध्ये हा अहवाल सादर करावा आणि जी वंशावळ आहे त्या वंशावळीला दाखले द्यायला सुरुवात करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल, जी काही फॉर्मॅलिटी आहे ते पूर्ण करू, पुढच्या 1 महिन्यामध्ये करू हे देखील त्यांना सांगितलं. 441 शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं ती देखील नुकसान भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन ती देखील नुकसान भरपाई दिली. अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं सगळं लेखी आम्ही सरकारच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सगळ्यात महत्वाचा भाग जे आमचं एकमत झालं ते म्हणजे टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे. परंतु हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोजजी स्वतः आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते. आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहे. मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं लाखो लोकांचे मोर्चे काढले. लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमानं काढले, शांततेनं काढले. परंतु मनोजजी जरांगे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का, याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे. परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं. आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, तरी त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले. ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीनं देत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं. पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुक मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून, त्या मुख्यमंत्र्यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय. हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाहीये का, हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं. परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तत्कालीन त्या समितीच्या अध्यक्षांनी काय केलं, हे देखील प्रश्नचिन्ह मराठा समाजाच्या समोर नाही तर महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाचा उपयोग हा स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुणी करू नये, हे कालच्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर आलंय असं मला वाटतं. दुसरं याच्यातलं कालचं संपूर्ण दिवसातलं जे एक महत्वाचा जो बाब होती ती म्हणजे 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला नव्हता. आता तो कसा केला, कशासाठी केला, काय केला याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मनोजजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू. सगळ्यात महत्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली. कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केलेली होती. आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली.
त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाचं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की देऊ, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.